नमस्कार. आज आपण पारंपरिक पद्धतीने अळूची वडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. अळूची वडी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण पिठाचं मिश्रण बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी 3 कप बेसन घेतलं आहे. त्यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ, इथे मी कोथिंबीर, लसूण, मिरची आणि आलं घेतलं आहे. यांची पेस्ट बनवून यामध्ये घालू. त्यानंतर सफेद तीळ, कोकम आगळ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि मीठ. त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. एकसाथ पाणी घालायचं नाही आहे. याचं घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर व्यवस्थित बनून तयार आहे. आता आपण अळूच्या पानांना हे बॅटर लावून घेऊया. इथे मी अळूची पाने स्वच्छ धुवून त्यांचे जे देठ असतात ते काढून घेतले आहेत. आता आपण याला हे पीठ व्यवस्थित लावून घेऊया. पीठ लावत असताना आपल्याला अळूच्या बॅक साईडने पीठ लावायचं आहे. एका साईडने पीठ लावून झालं की आपल्याला हे दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड केलेल्या पानाला सुद्धा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. आता आपण यावर दुसरं पान ठेवू. सेम प्रोसेसमध्ये या पानाला सुद्धा आपण पीठ लावून घेऊया. मी इथे 3 पानं घेतली आहेत. आता आपण हे व्यवस्थित फोल्ड करून घेऊ. याचा रोल बनवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला रोल बनवून झालेला आहे. त्याला व्यवस्थित पीठ लावून घेऊ. त्यानंतर एका चाळणीला तेल लावून घेतलं आहे. त्यावर आपण हा रोल ठेवून याला 15 ते 20 मिनिटसाठी स्टीम करून घ्यायचं आहे. इथे मी एका टोपामध्ये पाणी ठेवलं आहे. त्यावर हे रोल ठेवून आपण याला व्यवस्थित शिजवून घेऊ. तर इथे आपली 20 मिनिटं झालेली आहे आणि आपली अळूवडी व्यवस्थित शिजली आहे. हे थोडं थंड झालं की आपण याला कट करून घेऊया. इथे मी साधारण अर्धा इंच साईजच्या वड्या कट केल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्या कट करू शकता. आता आपण याला फ्राय करून घेऊया. इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण या वड्या फ्राय करून घेऊ. स्लो ते मीडियम फ्लेमवर आपल्याला वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनिटानंतर आपण दुसऱ्या साईडने वडी फ्राय करून घेऊया. तर इथे आपल्या सर्व वड्या फ्राय करून झालेल्या आहेत. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त कुरकुरीत अशा अळूच्या वड्या तयार आहेत. अशाच प्रकारे आपण राहिलेल्या वड्यासुद्धा फ्राय करून घेऊया. तुम्ही जर अशा प्रकारे कधी वड्या बनवल्या नसतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.